मिट्टू, जास्त लांब नको जाऊस, ठीक आहे? तो कालीचरण गरुड इथेच कुठेतरी असेल. लवकर घरी ये आणि येताना म्युझिक क्लास मधून छोटूला घरी घेऊन ये. भांडी घासून आणि साफसफाई करून मी दमलो आहे. आता मला थोडं खाऊ द्या. घरी येताना मी छोटूला घेऊन येतो. कदाचित तो खाली आला असता, पोपट फ्राय खायला मिळाला असता, पण तो खाली येईल तेव्हा ना. तो तर येणार नाही. त्यापेक्षा थोडीशी हवाच खाल्लेली बरी. कुठे हवा, कुठे हवा? यापेक्षा मी भांडी घासून साफसफाई करून घरीच राहिलो असतो. हा मला घाबरतोय का? खाऊन घे, खाऊन घे. हे तुझं शेवटचं अन्न आहे. खाऊन घे. माहित आहे दादा, तुम्हाला खा किंवा नको खाऊस, पण हे माझं शेवटचं अन्न आहे. का रे, काय झालं मुला? तुला कोणता आजार आहे का? कोणताही आजार नाही दादा, पण या आयुष्याला कंटाळलो आहे. आयुष्यात राम राहिला नाहीये. आज हे फळ खाऊन आयुष्य संपवायचं आहे मला. हे फळ विषारी आहे का? बोला बोला. हो, हेच फळ खाऊन माझ्या आजोबांचा मृत्यू झाला. दुःखच दुःख आहे. मरणाची वाट पाहणारी आई, पंख तुटलेल्या 2 बहिणी, एक मानसिक भाऊ जो बघावं तेव्हा गाणं गात असतो. मी वैतागलो आहे या आयुष्याला. आजोबा, मी तुमच्याकडे येत आहे. अरे, मरायचंच आहे तर हे फळ खाऊन का मरतोयस? मी तुला दुःख दिल्याशिवाय ही मारू शकतो, खाऊ शकतो. त्यामुळे तू काळजी घेऊ नकोस. मी आहे ना, घाबरू नकोस. पण तू निराश नको होऊस. माझ्यापेक्षा धष्टपुष्ट एखादा पोपट इथून नक्की जाईल. तू त्याला खाऊन टाक. ठीक आहे, मग तू आता शांत चित्ताने मरून जा. मी निघतो आता इथून. मी गेलेलंच बरं. अरे, तू खालूनही मरू शकला असतास ना. वर का गेलास? आता हे सगळं सोड. जर तुला भूक लागली असेल तर हे खा. सुपर टेस्टी आहे आणि आजोबांचंही फेवरेट होतं. तन्नाना तन्नाना तन्नाना